कोणत्याही शुभकार्यासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी दही आणि साखर खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स भरपूर प्रमाणात असतात. त्यातील चांगले बॅक्टेरिया आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. म्हणूनच वडीलधारी लोक हे खाण्याचा सल्ला देतात. दह्यामध्ये थोडी साखर घातल्याने त्याची चव सुधारते आणि हे मिश्रण खाल्ल्याने त्वरित ऊर्जा मिळते. पण दह्यामध्ये जास्त साखर घालणे टाळा. यामुळे त्याचे आरोग्यदायी फायदे कमी होऊ शकतात. दह्यामध्ये नैसर्गिकरित्या प्रोबायोटिक्स भरपूर प्रमाणात असतात. त्यातील चांगले बॅक्टेरिया आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. निरोगी पचनसंस्था राखण्यास मदत करतात. दही खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि आतड्यांमधील मायक्रोबायोमचे संतुलन राखण्यास मदत होते. याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि पोट फुगणं, बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. विशेषतः आजारपणानंतर किंवा अँटीबायोटिक औषधोपचार केल्यानंतर ताज्या दह्याच्या नियमित सेवनाने आतड्यांमधील निरोगी बॅक्टेरिया पुन्हा स्थापित होण्यास मदत होते. दह्यामध्ये साखर घालण्यामागे पारंपरिक आणि व्यावहारिक अशी दोन्ही कारणं आहेत. दही थोडं आंबट असतं आणि साखर त्याची चव संतुलित करतं, ज्यामुळे ते अधिक रुचकर होते. साखर त्वरित ग्लुकोज पुरवतं आणि त्यामुळे त्वरित ऊर्जा मिळते. म्हणूनच महत्त्वाच्या कामांपूर्वी अनेकदा त्याचं सेवन केलं जातं. दही आणि साखरेचं मिश्रण शरीराला थंडावा देतं, विशेषतः उन्हाळ्यात असं मानलं जातं आणि म्हणूनच दही साखरेसोबत खाल्लं जातं. मात्र दह्यासोबत जास्त साखर खाल्ल्याने आतड्यातील जीवाणूंचे संतुलन बिघडू शकते. हानिकारक रोगजंतूंच्या वाढीस चालना मिळून वजन वाढण्याचा आणि रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्याचा धोका होऊ शकतो. त्यामुळे दही आणि साखर प्रमाणातच खावे.